सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण. जय योगेश्वरा. नमो नारायण. आज आपला अधिक मास महात्म्यामधला 16वा अध्याय आपण घेतो आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय जी रुक्मिणी रंगा, भक्त मानस प्रिय हृदय भृंगा, मुनिजन ध्याय हृदय रंगा, ये अंतरंगा श्री विठ्ठला. सगुण स्वरूपा मेघश्यामा, दीनबंधू आत्मया रामा, सदा सर्वदा नामी प्रेमा, मनोभिरामा असो दे. आता ऐका श्रोते जन, मल महात्म्य कथानुसंधान, संवाद लक्ष्मी नारायण पुण्य पावन कथा हे. मागे द्वादशीचा महिमा वर्णिला, पुन्हा मागोती लक्ष्मीने प्रश्न केला, तोची लोकार्थ पाहिजे परिसीला, भावार्थ भला असो द्या. श्लोक. श्रीरुवाच भगवन् देवदेवेश, भक्तानुग्रहकारक, आश्चर्यकारी कथितम् आख्यानं पुरुषोत्तमं. मासे मलिम्बुचे स्नान, व्रतस्य फलमीदृशं, विशेषेण पुनर्ब्रूहि स्नानस्य फलमीश्वर. टीका. क्षीराब्धिदजा वदे तेव्हा, ऐकिजे देवाधिदेवा, अभिनव कथेचा ठेवा, परिसीलाजी स्वामिया. परिस्नान आणि जप, महिमा वर्णिला अमुप, तरी स्नान केलियाने निष्पाप, पूर्वी कवण झालासे. कवण स्नानाचे तप, कवण पुण्य जपला जप, ये विषय होनी सुकृप, निवेदावे स्वामिया. मग बोले शेष शयन, ऐक प्रिये प्रियवचन, जे आकर्णिता जाण, होय क्षाळन महापापा. श्लोक. श्रीकृष्ण उवाच. शृणु सुन्दरे वक्ष्यामि, मलिम्बुच कृतस्य च, स्नानस्य फलमत्युग्रं, पापपञ्जरभेदकं. यमलोकन्न पश्यन्ति, स्नाता मासी मलिम्बुचे, सर्वकार्याणि सिद्ध्यन्ति, परिपूर्णमनोरथा. टीका. स्नान दान जप होम, चालविता नेमानेम, तरी पायवंदी यम, देती क्षेम रोग सर्व. सर्वारिष्टे ते शमती, संसारी न घडे विपत्ती, सर्व मनोरथ पुरती, उद्धारागती तो पावे. सर्व तीर्थी केलिया स्नान, तया ते घडे तेची पुण्य. यदर्थी संशय नसे जाण, सत्य जाण शुभानने.
कुरुक्षेत्रादि गया श्राद्ध कोटी गोदाने प्रसिद्ध पुरश्चरण एकविध घडले जरी प्राणिया तरी समता नाही जाण मलमासी केलिया स्नान परिभावार्थ परिपूर्ण धरी संपूर्ण मासवरी सहस्त्र विप्रा इच्छित भोजन तरी घडे एक द्विज पूजन तो पावे सदा यश कल्याण नेम जाण मासवरी जन्मदारभ्य जे पाप केले जाणोनी नेणोनी जे का घडले हे सर्वनासे एकची वेळे जरी घडले स्नान एक येच विषय इतिहास परमा ऐके होवनी उत्तमोत्तम श्रवण केलिया सुगम उपरती तात्काळी ते इंद्रलोकीची अप्सरा कामिनी नामतीयेचे स्मृती विलासिनी त्याही माझी ती प्रिय मोहिनी कुबेरा घरी सदा वसे परमप्रीती पात्रते धनदाते स्वगुणे मोहिले हो तयाते नृत्य गायने देखता त्याते क्षणभरी ते न सोडी स्वरूप परम लावण्य पाहता होय वीर्यपतन कंठ जिसा कोकळे समान ऐकता स्वर्गण भुलती असोती देवलोकीची अप्सरा स्वरूप वर्णिता अपरंपारा तुच्छ जिये पुढे शंकरदारा इतर सुंदरा त्या किती चतुर्दश लोकपाळ प्रार्थिता परी तेथे न जायची तत्वता ऐसी हे लावण्यलता पुढे वृत्तांता परिसिजे एकदा वन विहारार्थ सखिया घेऊन त्वरित निगती झाली क्रीडनार्थ लक्षणी पंथ कुरुक्षेत्री तव तो पुरुषोत्तम मास हेतो नेणे विशेष उद्देश सहज पातली तया स्नानास समुदायास ते काळी 5 जण अंध बोलती ऐका ते कोण कोणती नेत्र असुनी अंध होती ऐका प्रचिती तयाची एक तो विषयांध जाण दुजा तो दव्यांध जाण मधिरांध तोची तिसरा बळांध तोची चौथा पै 5वा तो दुर्जन पाहे तव तो गर्भांधची होय तया ते उपमाची न साहे ऐसे हे 5 अंध जाणीजे इतुकियांचे वेगळे प्रकार ते किंचित परिसवो साचार विषयांध झाला जो नर ऐका प्रकार तयाचा चित्ती काम उद्भवता मग तो ओळखी न धरी तत्वता तयासी धक्का देवनी जाता देहावरुता तो नये तैसाची मदिरा प्राशिला नेत्र असताची अंध झाला श्रीमुखे जरी ताडिला परी ओळखिला न पुरे आता तिसरा तो धनांध द्रव्यमध्ये उन्माद स्वकीय येता सन्निध ओळखी न पुसे तया ते एकदा तयाचा कोणी आप्त दरिद्रे गांजिला बहुत तो जरी भेटावया येत तया ते पुसत तुम्ही कोण आता बोलोन्मत असती गजा ऐसे सदा डुलती तयाचे शेजारी हो येती जाती तरी ते न पाहती तया ते 5वा अंध तो दुर्जन सदा दुजिया ते चिंती अकल्याण घात प्रयुक्त ज्याचे मन म्हणून जाण अंध तो म्हणून या 5 अंध श्रोतिया ते केले विशद पुढे ऐकजा संवाद तया देवांगणेचा ऐसी ते विषयांध पाही सखिया समवेत पातली ठाई पर्व काळ धर्म नेणे काही जळप्रवाही स्वइच्छागमे संपूर्ण जळक्रीडा करून केले नूतन वस्त्र परिधान तीरा समीप येऊन केले अवलोकन चहु दिशे तव एकाएकी नैनी कुंजवना ऐसे ते क्षणी वन देखती झाली कामिनी देखुनी मनी संतोषे नाना परी पुष्पयाती सुवासे सुशोभती द्राक्षे भलभारे डोलती चंपक सेविती ठाई ठाई जाई जुई आणि मालती बकुळ पुन्हा गरजती मांदार गुलाब केतकी कर्दळी डोलती फळभारे ऐसे अनुपम्य ते वन छाया सुशीतळ सघन पाहता आनंदले कामीन तोषले मन सतीचे मग सुवासिक पुष्पे तोडून माळा करीतसे चतुर कामिनी स्वकुरे छेदता ते क्षणी कामोद्भव मनी दाटला मग सकळ सखिया ते बोले
जरी पुरुष असता ये वेळे, तरी अरुवार पुष्प सेजे लीळे, भोगिते सोळे विषयाचे. वयसा सुंदर सगुण, वरी एकांत क्रीडावन, नाना परी सुवास सुमन, परिभ्रताराविण निर्फळते. ऐसी नाना परी कामचेष्टा, करीतसे ती वरिष्ठा, तव तिचे फिरले अदृष्टा, पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी. सवे शिष्य मेळा अपार, लक्षुनी सरोवर तीर, माध्यानी आला दिनकर, म्हणून समग्र उतरले. कोणी स्नानाते आदरिले, कोणी बहिर्दिशेशी गेले, कोणी स्वकर्मी गुंतले, एकले देखिले दुर्वासा. तव हे देवांगना वहिली, कामज्वरे ऋषी ते न्याहाळी, एकाएकी धावून आली, कंठी सुदली पुष्पमाळ. करी होती पुष्पमाळा, तेची घातली ऋषीचे गळा, ऐसे देखता ते वेळा, ऋषी झाला कोपाते. म्हणे नष्टे पापिष्टे पाही, हे त्वा कर्म केले काही, हे तो आम्हा योग्य नाही, आता घेई शापाते. कंठी घातली माळा, तो भ्रतारची केवळा, तू तव मधांध अबळा, पिशाच तात्काळ होई का. ऐसे ऐकता शापवचन, येरी कंपित दीनवदन, काम मद गेला उतरून, करुणा वचन बोलतसे. श्लोक. वाच दीनिया वाचा, कृतमेतत् क्षमस्व मे, अजानन्त्या कृतमिदं, कुरुष्वानुग्रहं मयि. टीका. ऐके स्वामी ऋषीराया, अज्ञानत्वे घडे क्रिया, ते क्षमा कीजे स्वामिया, म्हणून पाया लागतसे. चरण न सोडी सर्वथा, चरणावरी ठेविला माथा, कृपाळवा ऋषीनाथा, शाप व्यथा निवारी हे. ब्राह्मण हृदय कोमळ, कृपेने द्रवला तात्काळ, म्हणे माझे वाक्य असत्य केवळ, नव्हे अबळे सर्वथा. परे चतुर्युग प्रमाण, सहस्त्र वेळ होय गणन, तोवरी पिशाच्यत्व पावन, उपरी स्वस्थान पावसी. पाहा तरी अन्याय केतुला, पर्वतप्राय दंड तये झाला, या लागी सुज्ञानी ब्रह्मवृंदाला, भिवोनी त्याला वंदावे. ब्राह्मण असो कैसा तरी, परी चहुवर्णीचा अधिकारी, मुख्य गायत्री मंत्राधिकारी, म्हणून चतुरी नमावे. असो उशाप पावनी सुंदरी, ऋषी निघून गेले ते अवसरी, तात्काळ पिशाच ते नारी, पावली निर्धारी ऋषी शापे. दुर्घटवना माझारी, कंटक वृक्ष परोपरी, उदक न मिळे निर्धारी, हिंडे सुंदरी पैतेथे. आळे पिळे वृक्षासी घेत, श्वापदे नाठवे जीवघात, सदा तळमळे क्षुधित, ऐसे लोटता बहुकाळ. तव अकस्मात एकेकाळी, याज्ञवल्कीची कन्या सुमेळी, कांची तपस्विनी नामे आळी, सखिया मेळी पातली दिसे. तव तो मलमास विशेष, लक्षुनी तीर्थयात्रा प्रदोष, चाललीसे कुरुक्षेत्रास, भेटी अनयास पै झाली. येरी लावनिया लवलाया, धरिती झाली तिचे पाया, म्हणे तपस्विनी माया, परिसे सये वृत्तांतू. मग मुळापासून वृत्तांत समग्र, कथिला तिये समाचार, शाप भय परम दुस्तर, कर्म अघोर सुटेना. माये परम उपकारिये ब्रह्मनंदिनी, मुक्त करी शाप भयापासूनी, ऐसे मधुर वचने करुणी, ऋषी कुमारी प्रार्थिली. नम्र वचने कार्यसिद्धी, नम्र वचने साधे नवविधी, ते अपाय न पावे कधी, क्रूर वचनी अनर्थ पै. जयाची वाणी मधुर असे, त्याचे कार्य कधीच न नासे, जो सदा क्रूर बोलतसे, कल्पांती नसे यश त्या. असो तैशी नव्हे याज्ञवल्की, चतुर भामिनी परमनिकी, पिशाचिनीचे बोल ऐकोनी, हृदय विवेकी अनुसरली. मग बोले ऋषी कन्यका, की पिता माझा याज्ञवल्की देखा, त्याने माते निवेदिले व्रत ऐका, अधिक मास निर्धारे. पुरुषोत्तम मास विशेष, म्हणून जातसो सागर संगमास, तेथे करुणी स्नान दानास, तप विशेष जाणोनी. मास मात्र करुण स्नान, नक्त भोजन मौन्य धरुण,
त्याही वरी दीपदान जाण, वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी. ऐसे तू ते पुण्य घडले जरी, कदाचित मुक्त होशी शरीरी. पिशाचत्व जाऊन निर्धारी, स्वपदी जाशील तू. ऐकोनी तैचे वचन, येरी बोले दीनवदन. माझा देह पिशाच जाण, केवी स्नान दान घडे पै. तरी माऊले तू माझी माता, मी तव तुझी धर्म दुहिता. इतुका उपकार करी आता, देह व्यथा निवारे हे. काही पुण्य तुवा आपुले, मदर्पण जरी माये केले. तरी कोटी गुणे आगळे, पुण्य घडे जाणीजे. परोपकारा ऐसे पुण्य, दुजे नसेची सखे जाण. या लागी माये कृपा करून, करी कृपा दान तेवढे. तरी एका दिवसाचे पुण्य, माते करशील जरी अर्पण. तरी मी उद्धर गती पावेन, स्थान पावेन आपले. चतुर्युग केधवा जाती, तोवरी भोगू पिशाच गती. या लागे परिसे विनंती, लागे पुढती पायाते. येरी ऐकून करुणा वचन, कृपेने द्रवले अंतःकरण. ती अवश्य म्हणून, दितले भाषदान त्रिवाचा. म्हणे मी परतो येई तोवरी पाही, तू येथेची राही ये ठाई. चिंता न करी हृदय काही, मासांती लवलाही येतसे. ऐसे वदुनी ऋषी अबळा, घेऊन सखियांचा मेळा. सत्वर पावली सागर संगमाला, करी 16 मन इच्छा. स्नानदानादी यथाविधी, मास मास अवघे साधी. पूर्ण करुण व्रतविधी, ब्राह्मण विधी परिपूर्ण. ऐसी करुणी पुण्यक्रिया, परतून आली तया ठाया. तव ती पिशाची ऊर्ध्व दृष्टी करुणिया, निर्घतसे मार्गाते. तव एकाएकी स्त्रियांचा मेळा, देखून आनंदली वेल्हाळा. धावून धरी चरणकमळा, केला आपला साच बोला. मग ते ऋषिकन्या पाही, करी उदक घेतले लवलाही. एके दिनीचे पुण्य पाही, उदक करी घातलेसे. पुण्य तोय पडताच हस्तकी, तत्काळ देहे झाली निकी. पूर्ववत पुण्यश्लोकी, अप्सरा देह पावली. मुखे करुणे जय जयकार, करीती झाली नमस्कार. म्हणे माझे उपकार थोर, केला माते मजवरी. ऐसे वदुनी ते अवसरी, स्वधामा पावली ते नारी. एवढी पिशाची निर्धारी, उद्धरागती पावली. म्हणून मलमासाचे महिमान, स्वये कथितसे जनार्दन. या लागे श्रोते सज्जन, की जे स्नानदान यथाविधी. आपले स्वकुळचे वंशी, कवण पावले पिशाच्यत्व्यासी. अथवा पूर्वीचे वंशवंशी, हे तो नेणवे आपणासी. किंवा आपण स्वदेहाशी, प्राप्त होऊ कवण ठायासी. हे तो नेणवे आपणासी, म्हणून व्रताशी आचरावे. म्हणाल काय होते ये दाने, झणीन म्हणा ऐसे वचन. येथे लक्ष्मीनारायण संवाद जाण, तरी अप्रमाण कवण म्हणे. परिभावार्थ पाहिजे निका, म्हणजे प्राप्ती तात्काळ देखा. या लागी करुणे विवेका, आचरा निका व्रत भावो. पुरुषोत्तम मास ऐसा दुजा मास, नाही नाही हो निशेष. साक्षात पुरुषोत्तमाचा अंश, जाणा निशेष भाविको. जैसा पर्वता माझी मेरू थोर, ग्रहगणी भानु अपार. गंगे माझी सरस्वती अपार, बोले श्रीवर आदरे. नक्षत्रा माझी जैसा चंद्रमा, चतुप्पादा माझी कामधेनु उत्तमा. तैसा मासा माझी पुरुषोत्तमा, द्विपाद ब्राह्मण असे हा. म्हणून अति आदरे करून, अगत्य कीजे स्नानदान. म्हणून बोले जनार्दन, तेची कथन केले असे. स्वस्ती श्री मलमास महात्म्य, पद्मपुराणीचे संमत. मनोहर सुत विरचित, षोडशोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति षोडशोध्यायः. 16वा अध्याय आपण ऐकला. यामध्ये तीर्थस्नान आणि जप याचं महत्त्व सांगितलं आहे, की नेमकं स्नानाचं फल काय आणि जपाचं फल काय. आणि त्यातल्या त्यात
ह्या पुरुषोत्तम मासामध्ये, मलमासामध्ये, अधिक मासामध्ये कुठल्याही तीर्थाचं एक वेळ स्नान, त्यांनी तर महिनाभर म्हटलं, पण समजा एक वेळ जरी केलं तरी पिशाच्य योनी जरी असेल तरी ती उद्धरते कशी, हे या अध्यायामध्ये त्यांनी आज म्हणजे माता लक्ष्मीला भगवान नारायणाने सांगितलं आहे. स्नान आणि जपाचं महत्त्व, पण त्यामध्ये जप जो आहे तर तो पुरश्चरण म्हणजे कमीत कमी 24,000 जप, म्हणजे 24,000 जप झाला पाहिजे, एकच नाव आणि पुन्हा पुन्हा त्याचं उच्चारण. हे जर शक्य नसेल तर कमीत कमी ह्या संपूर्ण महिनाभरामध्ये, ह्या मलमासामध्ये, अधिक मासामध्ये एक वेळ तरी ब्राह्मण भोजन घालावे. आणि त्याचं म्हणजे एक वेळचं तीर्थस्नान, जपाचं महत्त्व आणि एक वेळचं ब्राह्मण भोजनाचं महत्त्व त्यांनी ह्या अध्यायात सांगितले. स्मृती विलासिनी नावाची एक अप्सरा होती. ती अतिशय लावण्यवती होती, सुंदर होती, नृत्यकलेत ती खूप पारंगत होती. इतकी की ते बाकीचे सर्व ग्रहांवरचे सगळे देव आणि सगळे जे म्हणायचे तिला की तू इथे आमच्याकडे येऊन राहा, तर ती कोणाकडेही ती जात नव्हती. ती कुबेराच्याच घरी राहत होती. आता म्हणजे कसं झालं की आधीच लावण्यवती आणि त्यात ती धनपतीकडे राहते आहे. म्हणजे योगायोग बघा की जिथे हा सौंदर्य आहे तिथे हा धनाचा अधिपती त्याच्याकडे ती राहत होती. म्हणजे सौंदर्य इथे असं दिसतं की हे जर असं ठरवलं तर ते कोणाकडे ते माप झुकतं, तर ते धनवानाकडे ते झुकतं. हे या ग्रंथामधून, या अध्यायामधून दिसतं. तर ही जी स्मृती विलासिनी अप्सरा होती, ते एक दिवशी तिच्या सखयांबरोबर कुरुक्षेत्राच्या दिशेने ती स्नानाला निघाली. तर तिला काही ते पुरुषोत्तम मास किंवा हा अधिक मास आणि याचं तीर्थस्नान वगैरे यातलं तिला काहीही महत्त्वाचं वाटत नव्हतं. तिला फक्त सख्यांबरोबर जाऊन त्या जलक्रीडा करायच्या होत्या आणि तिथे तिला तो जलक्रीडेचा आनंद घ्यायचा होता. बाकी तिचा दुसरा हेतू नव्हता की कुरुक्षेत्री जाऊ, स्नान करू, पुण्य कमवू वगैरे काहीच नाही. कारण ती स्वतः लावण्यवती आणि कुबेराकडे राहते म्हटल्यानंतर मग काय हवं आहे. तर त्यामुळे जपतप, दान, व्रत वगैरे तिला तसं काही त्याचं महत्त्वही वाटत नव्हतं. ही निघाली तिथे. तर ही नेमकी कोणत्या वृत्तीची होती ह्यामध्ये नारायण लक्ष्मीला सांगतात आहे की सर्वसाधारणपणे पंच अंध प्रवृत्तीचे लोक असतात. पंच अंध ही प्रवृत्ती आहे. म्हणजे तसे अंध म्हणजे काही एकदम आंधळे नाही, पण ही प्रवृत्ती आहे, ही वृत्ती आहे, ही तो स्वभाव आहे त्यांचा. की नेमकं कसं हे पंच अंध म्हणजे कसं की एखादी व्यक्ती ही विषयांध असते. संपूर्ण फक्त तिला विषय एवढाच माहिती असतो, दुसरं तिला काहीच माहीत नसतं. कोणी धक्के देऊन गेले, काही जरी केलं तरी तिला तसं काही फरक पडत नाही. तिचं लक्ष त्या विषयाकडे असते. दुसरं असतं तो द्रव्यांध, की त्याला नुसता पैसा म्हटलं की बाकी काही दिसत नाही. नातेवाईक दिसत नाहीत, मित्रमंडळी दिसत नाही, इतकंच काय तर त्याला पत्नीही दिसत नाही. तो द्रव्यामध्ये इतका आंधळा झाला असतो. त्याला फक्त जिकडे तिकडे पैसे आणि ते द्रव्य एवढंच दिसतं. हा द्रव्यांध. तिसरा आहे मदिरांध. मदिरांध म्हटल्याच्या नंतर फक्त तो मदिराच प्राशन करायची एवढंच त्याला माहिती असतं. मग त्याला ऊन, पाऊस, वारा बाकी काहीच नाही, अंधार, रात्र वगैरे त्याला काहीही आठवत नाही. त्याला फक्त मदिरा म्हणजे मदिराच दिसते आणि त्यामध्येच तो अंध झालेला असतो. आपल्याला आश्चर्य वाटेल की आपण असं मुंबईसारख्या शहरातही राहतो कधी वेळा. तर लोकलनी जो प्रवास केला जातो तर किती त्यावेळेस असे लाखो लोक प्रवास करत राहतात. लाखो लोकही त्या लोकलमध्ये चढतात, लोकलमधून उतरतात, आपल्या घरी जातात, कार्यालयात जातात वगैरे वगैरे. मला सांगा की सर्वसामान्य जो चाकरमाना आहे, की जो नोकरी करतो, तो लोकलनी जातो म्हणजे ऑफिसला जातो आणि घरी येतो, त्याचं कुठे लक्ष असतं का हो? त्याचं कुठेच लक्ष नसतं. त्याचं सगळं लक्ष 7:53, 8:22, 9:14 अशा त्या लोकलकडे असतं, घरी असतं.
आणि येताना फक्त तो येता तो भाजी घेऊन येतो, एवढंच त्याचं जीवन असतं. पण मदिरांध झालेली व्यक्ती जी आहे तर तिला बरोबर माहिती असते की कोणत्या गर्दीच्या, कोणत्या स्टेशनच्या, कोणत्या गल्लीच्या, कोणत्या कोपऱ्यामध्ये ही मदिरा मिळते. तो बरोबर तिथे जातो. एवढंच नाही तर ही मदिरांध झालेली व्यक्ती ते हुडकूनही काढते. त्याच्यानंतरची जी आहे चौथी वृत्ती ती बळांध, सगळा बळाचा अंध आणि हत्तीसारखं डुलत जायचं. शेजारी पाजारी कोण चाललेलं आहे, काय चाललं आहे, बलोन्मद इतका झालेला असतो की बाकीचे सगळे किडामुंगीसारखे असे कसपटासारखे असतात. हा बळांध झाला. पाचवा जो आहे हा दुर्जन असतो. पण खूप छान शब्द वापरला इथे या मुनींनी की तो गर्भांध असतो. गर्भापासूनच तो दुर्जन असतो. गर्भातच तो जेव्हा जन्म घ्यायचा ठरलेला असतो तर तो दुर्जनाची त्याची जी वृत्ती आहे तर तिचंच तो फक्त पोषण कसं होईल आणि त्याच्यानंतर त्याला ते फल कसं प्राप्त होईल एवढंच पाहतो. हा तो गर्भांध असतो. ह्या 5 पैकी कोणतीही वृत्ती एक असली तर तिच्या हातून अनेक वेळेस ते पाप घडतात आणि असे पाप घडतात की त्याच्यापासून सुटका होण्यासाठी ह्या अधिक मासामध्ये जप, स्नान आणि एक वेळचं ब्राह्मण भोजनच एवढं सांगितले. त्यातल्या त्यात विशेष करून एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन एक वेळचं स्नान आणि त्यावेळेस तिथे केलेला जप. म्हणजे तीर्थक्षेत्री याच्यानंतर आपण जेव्हा जाऊ कुठे, अधिक मास असो अथवा अधिक मास नसो, आपण सहलीला जरी तीर्थक्षेत्री गेलो तर तिथे स्नान झाल्यानंतर आपलं जे साधन जप आहे, आपल्या गुरुमंत्र जो आहे, आपल्या आराध्य देवतेचा जो मंत्र आहे तो कमीत कमी 1 माळ तरी तिथे करू, एवढी आपण आठवण ठेवू. याच्यानंतर पुरश्चन वगैरे जर घडलं तर फारच उत्तम. पुरश्चराने घडू शकतं. एखाद्या वेळेस एखाद्या तीर्थक्षेत्री आपल्या महाराजांचं किंवा दुसऱ्या कोणाचं महाराजांचं तिथे 7 दिवसाचा सप्ताह आहे किंवा सत्संग आहे, आपणही तिथे जातो. मग 7 दिवस तिथे गेल्यानंतर 24 तास तर काही आपण त्या महाराजांच्या कथा ऐकत नाहीत किंवा तो सत्संग ऐकत नाहीत. मग उरलेल्या 12, 14, 16 तासामधून 4 तास जरी आपण तिथे पुरश्चरणाला जर दिले तर त्या 7 दिवसामध्ये 24,000 जप होऊ शकतो. म्हणजे रोजचा 8,000 करायचा आहे, 3,000 करायचा आहे जप. म्हणजे 3 21 आणि उरलेला साधारण 3,000. म्हणजे जसं 3,000 आणि मग 300 माळा किंवा 3,300 जप असं जरी केलं तरी बरोबर तो 24,000 जप होऊन जातो. प्रयत्न करायला काय हरकत आहे. अशी ही स्मृती विलासिनी तिथे त्या कुरुक्षेत्राच्या तिथे जलक्रीडा करायला गेली. ही विषयांध होती आणि ही विषयांध असल्याच्या नंतर ते जलक्रीडा झाली, वस्त्र बदलून झाले आणि आजूबाजूला पाहिलं तर तिथे एक सुंदर बाग होती. खूप सुंदर सुंदर फुलं होते, निसर्गरम्य वातावरण होतं, आल्हाददायक वातावरण होतं, प्रसन्न करणारं वातावरण होतं, मनाला तोषविणारं तिथे ते वातावरण होतं. आणि त्या सुगंधी फुलांच्या माळा तिने ती फुलं पाहिले आणि तिने माळा त्या बनवल्या. आणि त्यावेळेसच तिच्या मनात आलं की इथे जर का एखादा पुरुष असता तर त्याच्याबरोबरच माझी जी इच्छा आहे ही इथेच मी पूर्ण केली असती. पण आता तिच्याबरोबर तिच्या सगळ्या सखया होत्या, तर त्यामुळे ते पुरुषाला ती शोधत होती की तिथे कोणी पुरुष आहे का. त्या रानावनामध्ये ते पुरुष कसा येईल. आणि त्या काळात एक नीती नियम होता की सर्वसाधारणपणे जर का जलक्रीडा करायला एखादं ठिकाण स्त्रियांचं जर ठरलेलं असेल तर त्या जलक्रीडेच्या स्त्रियांच्या ठिकाणी पुरुष जात नसत. हा अलिखित नियम होता. एवढंच नाही तर आपल्याला कल्पना असेल नसेल मला माहीत नाही, खेड्यागावांमध्ये फार वर्षापूर्वी प्रातर्विधीचे जे सुद्धा क्षेत्र होते ते स्त्रियांचे वेगळे होते आणि पुरुषांचे वेगळे होते. इतकी नीतिमत्ता त्यावेळेस होती. असो, थोडा विषयांतर होतो. पण ही जी विषयांध झालेली ही स्मृती विलासिनी फुलांच्या माळा हातात घेतल्या, त्या सुगंधानं धुंद झाली आणि पुरुषाच्या शोधात राहिली. तर त्यावेळेस कसं असतं की ज्यावेळेस एखाद्या आपला नशीब बदलायची वेळ येते, अदृश्य व्हायची जेव्हा येते, म्हणजे
ते विपरीत परिणाम देणारा एखादी जर का ती घटना घडणारी असेल तर स्मृती अशा प्रकारे होते. पण हिने ते शोधला, पुरुष सापडला नाही. त्याच वेळेस दुर्वास मुनी त्यांच्या शिष्यगणांसोबत तिथून जात होते. आता यांचे स्नान झालेले होते आणि हे तिथे चाललेले होते. तिथे शुकशुकाटच होता, तर बाकी कोणीच नव्हतं, म्हणून ते स्नानावरती ते चालले होते, जाता जाता स्नान करून घेऊन. दुर्वास मुनीला पाहिल्याबरोबर हिच्या मनातली, स्मृती विलासिनीच्या मनातली ती काम भावना, कामज्वर तिचा तो भडकला आणि तिने एकदम त्या हातातली माळ घेऊन त्या दुर्वास मुनीच्या गळ्यात घातली. तिचा उद्देश वेगळाच होता. आता हे पडले दुर्वास मुनी, त्यात कोपिष्ट, त्यात ऋषीवर. जशी तिनं ती गळ्यात माळ घातली तर त्याच्यानंतर त्यांनी तिला असं झिडकारून टाकलं की गळ्यात माळा घातल्याच्यानंतर फक्त पतीच्याच गळ्यात घातल्या जातात आणि आम्ही योगी लोक आहोत, ऋषी लोक आहोत, आम्हाला हे असलं हे आमच्यासाठी करणं हे अयोग्य आहे. आणि त्यांचा क्रोध झाल्यानंतर त्यांनी तिला शाप दिला. शाप काय दिला? 4ही युग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग असे 4ही युग 1000 वेळा जेव्हा येऊन जातील तोपर्यंत तू पिशाच्य योनी राहतील. ही शाप आणि ऐकल्यानंतर मग ती एकदम भानावर आली. सगळा तिचा कामज्वर सगळा तो गळून पडला आणि मग तिने क्षमा मागितली की हे देवा, माझ्याकडनं चूक झाली, अनावधानाने मी हे सगळं केलं, माझे पाप जे झाले आहेत ते तुम्ही मला पोटात घाला आणि क्षमा करा. आता दुर्वास मुनी होते तर ते उशापही देत होते. तरीही त्यांनी उशाप दिला की ठीक आहे, 1000 सोडून दे, पण 4 युग येईपर्यंत तुला पिशाच्य योनीतच राहावं लागेल आणि 4 युग संपल्याच्या नंतर मग तू पूर्वदेहाशी येशील आणि मग तू स्वगृही जाशील. आणि ते दुर्वास मुनी तिथून निघून गेले. ही पिशाच्य होऊन मग त्या रानावनात भटकत राहिली आणि भटकत असताना सगळ्या प्रकारचा त्रास होत असताना एके दिवशी त्यावेळेस तिथून याज्ञवल्क मुनींची कन्या इथून जात होती तिच्या मैत्रिणींच्या सोबत कुरुक्षेत्राला. कारण त्यावेळेस तो पुरुषोत्तमास हा मलमास सुरू होणार होता आणि कुरुक्षेत्राला जाऊन ही महिनाभर तिथे स्नान करणार होती आणि महिनाभर स्नान करून तिथे ती जप करणार होती, पुरस्चारण करणार होती. कारण काय, याज्ञवल्क मुनी आपल्याला माहीतच आहे, यजुर्वेद ग्रंथ लिहिलेले आहेत आणि हे जे सगळं ज्ञान आहे हे सोप्या भाषेत कर्म प्रवृत्तीतून, पूजेच्या प्रकारातून, देवतांची पूजा मंत्राच्या साह्याने आणि मंत्र आणि देवतांचं पूजन हे कर्म जे आहे हे आपल्याला याज्ञवल्क मुनींनी आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यांची ही कन्या, आता याज्ञवल्क मुनींनी तिलाही सांगितलं होतं की कुरुक्षेत्री पुरुषोत्तम मास आला की तू तिथे स्नान कर. कदाचित त्यांच्या त्या जवळ असेल, आपल्या घराच्याही जवळ जे क्षेत्र असेल तिथे आपण पुरुषोत्तम मास आहे तोपर्यंत स्नानाला जायला काही हरकत नाही. कमीत कमी 1 दिवस तरी, कमीत कमी 5 त्या ज्या तिथं सांगितले त्या ठिकाणी तरी असो. तर ही तिथून जात असताना ही पिशाचिनी जी स्मृती विलासिनी होती ही तिच्या पाया पडली. म्हणे देवी तू मला वाचव, मी अशी पिशाच झाली. आणि तिनं सगळा वृत्तांत तो सांगितला. आता हे याज्ञवल्क मुनी आधीच कनवाळो, त्यात त्यांची कन्या ही तर परम कृपाळू. तर ती म्हणाली की ठीक आहे, आता मी हा पुरुषोत्तम मास सुरू झालेला आहे, मी तिथे जाते स्नानाला आणि मी तिथून येईपर्यंत तू थांब, मी तुला 1 दिवसाचं पुण्य दान करेन. ही तिथे थांबली. याज्ञवल्क मुनीची कन्या ही तिच्या सख्यांबरोबर कुरुक्षेत्री गेली. स्नान जप वगैरे झाला, महिना पूर्ण झाला आणि तिथून ते परत आले. परत आल्याच्यानंतर हिनी परत तिच्या पाया पडले आणि पाया पडल्याच्या नंतर मग त्या याज्ञवल्क मुनींच्या कन्याने तिला 1 दिवसाचं पुण्य दिलं त्या कर्माचं आणि ही पिशाच्या योनीतून ती बाहेर पडली, स्वगृही निघून गेली. तर याच्यामध्ये दान म्हणजे स्नान आणि जप याचं तर महत्त्व सांगितलंच आहे, पण 2-3 गोष्टी त्यांनी अतिशय महत्त्वाच्या सांगितल्या की ज्या आपल्या हे हातून अशा नकळत घडत असतात आणि आपल्याला असं घडण्यासाठी काही ह्या पुराणात किंवा इतर ठिकाणी जायची गरज नाही. दैनंदिनी आपल्या घरीसुद्धा, आपल्या सहवासातल्या कार्यालय किंवा इतर
आपल्या वावरण्याच्या ठिकाणी सुद्धा आपल्या हातून ह्या चुका घडतात आणि पातक होत राहतात. पण इथे जेव्हा त्यांनी सांगितलं आहे की जशी ही स्मृती विलासिनी नम्र भाषेत बोलत होती, कोणाशी? याज्ञवल्क मुनींच्या कन्येशी, तर त्यावेळेस तिची ती कार्यसिद्धी झाली. आधी तर ती विषयांध होती, तिथं घमंड तिचं त्याचा तो वाहत होता, पण त्यामधून तिला ती शाप मिळाला तो, आणि तो दुर्धर शाप म्हणून गेला. पण इथे जेव्हा नम्र वचने कार्यसिद्धी, नम्र वचने साधते नवविधी, नम्र वचने कार्यसिद्धी होते, वचन नेहमी नम्र असावं, कार्यसिद्धी होते. आणि याच्यानंतर नम्र वचन जर असेल तर नवविध भक्तीही करायची गरजच नाही. नम्र वचन जर असेल तर मग बाकीच्या सगळ्या योनी आपल्याला मिळून जातात. पुढे म्हणतात की जयाची वाणी मधुर असे, त्याचे कार्य कधीच न नासे. ज्याची वाणी मधुर आहे तर त्याचं कार्य कधीच नासत नाही, हाही एक संकेत आहे. आणि माझ्या सद्गुरूंनी एकदा सांगितलं होतं की कठोर बोलण्याच्या नंतर, कठोर बोलणे किंवा मोठ्याने बोलणे, कर्कश आवाजात बोलणे याने पितृदोष होतो. आणि पितृदोष जर टाळायचा असेल तर मग काही अगदी म्हणजे त्र्यंबकेश्वरला जाऊन त्रिपिंडी करायची गरज नाही, किंवा कुठला विधी करायची गरज नाही, किंवा नारायण नागबली करायची गरज नाही. तर काय करायला पाहिजे? मधुर वचन असलं पाहिजे, मधुर आणि नम्र. काही झालं तरी नम्र वचन आणि मधुर वचन, मग पितृदोष होत नाही. तो पितृदोष करण्याचा हा माझ्या सद्गुरूंनी सांगितलेला हा छोटासा उपाय तुमच्यापर्यंत पोचला. आणि ह्यामध्ये ते सांगतात आहे की साधारणपणे ब्राह्मण व्यक्ती होती, ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारी व्यक्ती, ब्रह्म जाणणारी व्यक्ती ही आपापल्या क्षेत्रात आणि ती आपल्या आपल्या याच्यातच ती मर्यादितच असते. तर तिच्यासारख्या व्यक्तीचा अनादर करू नाही, म्हणजे त्या ब्राह्मण व्यक्तीचा अनादर करू नये, उपमर्द करू नये. या ग्रंथामध्ये सांगितलं की तो गायत्री मंत्राचा अधिकारी आहे. गायत्री मंत्राचा अधिकार आहे नाही आहे, पण तो जर ब्रह्म जाणण्यासाठी जर जात असेल तर ब्रह्म जाणण्यासाठी करणारा कर्म तर तो ब्राह्मण, अशाचा अनादर करू नये, उपमर्द करू नये. आणि पितृदोषासाठी मधुर बोलण्याने पितृदोष होतात. आणि हे तीर्थक्षेत्री जाऊन स्नान आणि जप करण्याच्या नंतर पिशाच्य योनी ही दूर होते. मग पिशाच्य योनीमध्ये आपल्या पूर्वजांपैकी कोणी आहे की नाही आपल्याला माहीत नाही. कारण काय की पूर्वीचे वंशमधून कोणी जर त्या पिशाच्य योनीत असेल तर आपल्याला माहीत नाही. आता याच्यानंतर आपल्याला कोणती योनी मिळणार आहे हेही आपल्याला माहीत नाही. मग ह्या सर्वापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर ह्या पुरुषोत्तम मासामध्ये कोणत्याही तीर्थक्षेत्री जाऊन 1 दिवसाचं स्नान आणि त्याच्यानंतर पुरश्चरण जर केलं तर या सर्व पापातून आपली मुक्तता होते. आणि 5 प्रकारचे जे अंध सांगितलेले आहेत त्यांच्या हातून ज्या वेगळे वेगळे जे पाप घडतात त्यापैकी नकळत आपल्या हातून जरी कुठलं घडलं असेल तर ह्या स्नान आणि ह्या जपाने ते पूर्ण होतं, दूर होतं ते पाप आणि सद्गती प्राप्त होते. पिशाच्य योनी दूर होते म्हणजे कसं? पिशाच्यासारखं वागणं दूर होतं. म्हणजे आता पूर्वीच्या काळी पिशाच्य तसे असतील तर आता पिशाच्य म्हणजे काही एकदम शिंग वगैरे असलेले किंवा खूप मोठे केस असलेले, जटा वाढवलेले, काळे अक्राळ विक्राळ असे नसतातच. साध्या आपल्यासारख्या वेशांमध्ये सुद्धा पिशाच्य वृत्ती ती असू शकते. पिशाच्य वृत्ती ही दूर होण्यासाठी हा स्नानविधी आणि जपविधी सांगितला आहे. जपाचं खूप महत्त्व आहे. जपाने केल्याच्या नंतर अंतःकरणातल्या ह्या पापवृत्ती ज्या आहेत ना तर त्या हळूहळू कमी होतात. आता प्रत्येकाने मग संपूर्णपणे जर का त्याला तसं पाहिजे असेल तर मग 12 लक्ष जप करावं लागेल, त्याला 12 कोटी. कारण 12 राशी आहेत आणि 12 राशीमधून म्हणजे मग ते नक्षत्र फिरतात, म्हणजे मग प्रत्येकाचा 1 कोटी जप असा 12 कोटी जप व्हायला पाहिजे. आता 12 कोटी जप होण्यासाठी आपलं जीवन तसं तेवढं आयुष्यमान आहे का? नाही आहे. मग जेवढं आयुष्यमान आहे त्यामध्ये तर साधून घ्यावे हे साधन. 1 वेळेस स्नान आणि जास्तीत जास्त जप. नाही तर याच्या आधी मौनाचं, भोजनाचं वगैरे सगळे वृत्तांत येऊन गेलेत.
सांगायचं म्हटलं की आपल्या वृत्ती अंतःकरणातून जोपर्यंत त्या बदलत नाहीत तोपर्यंत त्या परमात्म्याकडे जाण्याची वाट सापडत नाही. म्हणूनच ह्या वृत्ती बदलण्यासाठी हे सगळे व्रत सांगितलेले आहेत. आता ह्या अध्यायामध्ये हा स्नान आणि जपाचा सांगितलं आहे. पुढच्या अध्यायात काय सांगतात ते भगवान नारायण ते आपण उद्या पाहूया. आज इथे विश्राम घेऊ. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण. जय योगेश्वरा. नमो नारायण.